नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पावभाजी. त्यासाठी घेतलेले साहित्य आहे पाव किलो बटाटा, पाव किलो फ्लावर, पाव किलो वाटाण्याच्या शेंगा सोलून घेतलेला वाटाणा. सर्व साहित्य घेतलेले धुवून स्वच्छ करून आपण एका भांड्यात घेऊन ते कुकरला 2 शिट्ट्या करून शिजवून घे. आपला कुकर लावून झालेला आहे. आता आपण ग्रेव्हीसाठी तयारी करणार आहोत. त्यासाठी घेतलेले आहेत 3 मध्यम आकाराचे कांदे, 3 टोमॅटो, ते बारीक चिरून घेणार आहोत. नंतर त्यासाठी लागणारे आपण मसाले काढून घेऊया. 2 चम्मच लाल मिर्च पावडर, 2 चम्मच गरम मसाला, हळद पावडर अर्धा चम्मच, चवीनुसार मीठ घेणार आहोत, जिरे पावडर अर्धा चम्मच, धना पावडर 1 चम्मच घेणार आहोत. बटाटा फ्लावर आपला शिजून तयार आहे. आपण आता तो मॅश करून घेणार आहोत. आता आपण गॅसवरती एक कढई ठेवून त्याच्यात ग्रेव्हीसाठी तयारी करणार आहोत. 2 मोठे चम्मच तेल घेणार आहोत. त्यामध्ये कांदा टाकलेला आहे. तो आता लालसर भाजल्यानंतर आपण त्यामध्ये 2 चम्मच आलं लसूण पेस्ट टाकणार. कांदा आलं लसूण पेस्ट व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये घेतलेले सर्व गरम मसाले, हळद पावडर, जिरा पावडर, लाल मिर्च पावडर, धनिया पावडर सर्व ॲड करणार आहोत. शेवट त्यामध्ये चवीनुसार मीठ थोडं टाकणार आहोत. नंतर त्यामध्ये टोमॅटो टाकून तो 5 मिनिट व्यवस्थित चांगला हलवून घेणार आहोत. टोमॅटो कसा मऊ झाला पाहिजे. नंतर त्यामध्ये आपण मॅश केलेले मिश्रण व्यवस्थित हलवून घेणार आहोत. मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण ग्रेव्हीसाठी गरम पाणी घालणार आहोत. नंतर आपण भाजी 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित उकळून घेणार आहोत. आता आपली भाजी तयार आहे. थोडी वरून कोथिंबीर टाकून घेणार आहोत. आता भाजी सोबत खाण्यासाठी पाव व्यवस्थित बटरमध्ये गरम करून घेणार आहोत.
आता आपली पावभाजी खाण्यासाठी तयार आहे. गरम गरम पावभाजी पावासोबत खाऊन मस्त चव घ्या.